गुड आफ्टरनून मुलांना. आज आपण व्याकरण विभागातील समास व प्रकार हा टॉपिक पाहणार आहोत. हे समास आणि प्रकार हे आपल्याला इयत्ता 8वी ते 10वीच्या मुलांसाठी उपयोगी आहेत आणि म्हणूनच तिन्ही वर्गासाठी आपण हे एकत्र घेत आहोत. मुलांनो, व्यवहारामध्ये आपण बोलताना नेहमीच शब्दांची काटकसर करत असतो आणि म्हणूनच पहिल्या प्रथम आपण समास म्हणजे काय, तर समास म्हणजे काय तर शब्दांचे एकत्रीकरण करून जो एक जोड शब्द तयार होतो त्यास आपण समास असे म्हणतो. आता उदाहरणार्थ एकूण 5 शब्द आहेत. बटाटे घालून तयार केलेला वडा. आता मी एखाद्या दुकानावरती गेले आणि जर समजा मला बटाटे वडा पाहिजे असेल तर मी जाऊन त्या दुकानवाल्याला असं सांगत नाही की मला बटाटे घालून तयार केलेला वडा द्या. तर मी त्याला काय सांगणार, मला एक बटाटे वडा द्या. बरोबर. म्हणजे हा जो शब्द आहे त्या शब्दाची काय केली, फोड केली. मी हा विग्रह केला. फोड केली म्हणजेच मी विग्रह केला. हे जे 5 शब्द आहेत त्या 5 शब्दांचं एकत्रीकरण करून मला हा शब्द मिळाला, म्हणजे हा झाला बटाटे वडा शब्द. दुसरं एक उदाहरण घेऊया की पुरणपोळी आपल्याला पाहिजे असेल तर आपण काय सांगणार, मला पुरणपोळी पाहिजे. आपण असं सांगणार नाही मला पुरण घालून तयार केलेली पोळी द्या. इथे आपण ही शब्दांची काय केली, आपण काटकसर केली. बरोबर. म्हणजे हा शब्द आपल्याला मिळाला पुरणपोळी. हे सगळं शब्दांचे आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी एकत्रीकरण केलेलं आहे. आता एकत्रीकरण करून या शब्दांचे एकत्रीकरण करून आपल्याला हे जोड शब्द मिळाले. बटाटे वडा पुरण पोळी हे काय मिळाले, आपल्याला जोड शब्द मिळाले. आता हे जे जोड शब्द तयार झाले त्यालाच आपण कोणते शब्द म्हणायचे, सामासिक शब्द. म्हणजे हा बटाटे वडा आणि ही पुरणपोळी शब्द हे कोणते शब्द झाले, हे झाले सामासिक शब्द. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये काही शब्द येतात. उदाहरणार्थ विग्रह. विग्रह कशाला म्हणायचं की ही जी सामासिक शब्द जे आहेत त्या सामासिक शब्दांची फोड करण्याची पद्धत म्हणजे त्याला काय म्हणायचं, विग्रह म्हणायचं. म्हणजे आपण बटाटे वडा किंवा पुरणपोळी हे शब्द घेतले तर या शब्दाची आपण फोड केली, म्हणजे त्याचा काय केला, आपण विग्रह केला. ठीक आहे. आता समास म्हटल्यानंतर त्या समासामध्ये कमीत कमी किती शब्द असतात, 2 शब्द असतात. आता इथे बघा, बटाटे वडा किती शब्द आहेत, बटाटे वडा 2 शब्द झाले. बरोबर. पुरणपोळी, पुरण आणि पोळी. आता आता काय म्हटलं की कमीत कमी 2 शब्द असतात. आता समासातील शब्दांना काय म्हणतात, पद म्हणतात. आता पहिला शब्द आहे तो म्हणजे पहिले पद. दुसरा शब्द जो आहे त्याला म्हणतात दुसरे पद. आता एक शब्द आहे, उदाहरणार्थ आपल्याकडे विटी दांडू हा शब्द आहे. त्याच्यामध्ये पहिला शब्द कोणता आहे, विटी. दुसरा शब्द कोणता आहे, दांडू. म्हणजे विटी हे पहिले पद झाले, हे झालं दुसरे पद. आणि ह्यावरून मुलांनो समासाचे एकूण 4 प्रकार केले गेलेले आहेत किंवा 4 प्रकार पडतात. पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे अव्ययीभाव समास. अव्ययीभाव समासामध्ये पहिले पद महत्वाचे असते. दुसरा प्रकार आहे तो तत्पुरुष समास. तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्वाचे असते. आता हे जे तत्पुरुष समास जे आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ 6 त्याचे उपप्रकार पडतात, परंतु ते 6 उपप्रकार आपल्याला तेवढे अभ्यासायचे नाही आहेत. तर उदाहरणार्थ 10वीसाठी हे 3 प्रकार आहेत उपप्रकार. एक आहे विभक्ती तत्पुरुष समास, दुसरा आहे कर्मधारय समास आणि तिसरा आहे द्विगु समास. हे झाले तत्पुरुष समासाचे उपप्रकार. नंतर समासाचा तिसरा प्रकार जो आहे तो आहे द्वंद्व समास. द्वंद्व म्हणजे दोन्ही पद महत्वाची असतात. आता यामध्ये सुद्धा 3 त्याचे उपप्रकार आहेत. एक आहे इतरेतर द्वंद्व समास, दुसरा आहे वैकल्पिक द्वंद्व समास आणि तिसरा आहे समाहार द्वंद्व समास. तदनंतर चौथा प्रकार जो आहे तो आहे बहुव्रीही समास.
आता बहुव्रीही समास म्हणजे काय? ह्याच्यामध्ये पहिलं पद महत्वाचे नसते, दुसरेही पद महत्वाचे नसते, तर तिसऱ्याच पदाचा बोध होतोय, त्याला आपण बहुव्रीही समास म्हणतोय. 10वीसाठी हा समास नसेल बहुतेक. ठीक आहे. आता आपण एक एक समासाचे प्रकार आपण पाहूया. पहिला प्रकार आहे तो म्हणजे अव्ययीभाव समास. अव्ययीभाव समासाची व्याख्या कशी करता येईल? ज्या समासातील पहिले पद महत्वाचे असते त्याला काय म्हणायचं? अव्ययीभाव समास. आता आपण काय पाहिलं की एक शब्द जर आपण घेतला, एक सामासिक शब्द घेतला तर त्याच्यामध्ये 2 शब्द असतात. त्यामधील पहिला शब्द जो आहे ते पहिले पद असते आणि दुसरा शब्द जो असतो ते असते दुसरे पद. आता उदाहरणार्थ अव्ययीभाव समासाची काही उदाहरणं आपण घेतलेली आहेत. आजन्म हा सामासिक शब्द आहे. आजन्म सामासिक शब्दाचा विग्रह किंवा त्या शब्दाची फोड कशी करणार आपण? जन्मापासून. आजन्म म्हणजे जन्मापासून. कोणता प्रकार आहे? अव्ययीभाव समास. दुसरा आहे आमरण. आमरण त्याचा विग्रह कसा केला आपण? मरणापर्यंत. तिसरा आहे आजीव. याची फोड कशी केली किंवा विग्रह कसा केला? जीव असेपर्यंत. दररोज म्हणजेच त्याचा विग्रह कसा करणार? प्रत्येक दिवशी. किंवा गावोगावी विग्रह काय होणार? प्रत्येक गावी. अशा प्रकारचे सामासिक शब्द जे आहेत त्या सामासिक शब्दामध्ये पहिले पद महत्वाचे असते. आता पहिले पद कोणतं आहे? जन्म, मरण, जीव, प्रत्येक. इथे सुद्धा प्रत्येक. हे पहिले पद आहे. इथे पहिले पद महत्वाचे असते त्यावेळेला कोणता समास होतो? अव्ययीभाव समास. दुसरा प्रकार आहे तत्पुरुष समास. तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्वाचे असते. आता तुम्हाला कळलं असेल की एका सामासिक शब्दामध्ये 2 शब्द असतात. आता बघूया त्याची उदाहरणं आपण पाहूया. तोंडपाठ हा सामासिक शब्द आहे. तोंडपाठ, तोंडाने पाठ. विग्रह कसा केलेला आहे पण? तोंडाने पाठ, तत्पुरुष समास. क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण. तिसरा शब्द आहे राजवाडा, राजाचा वाडा. महाराष्ट्र, विग्रह कसा केलाय? महान असे राष्ट्र. याच्यामध्ये दुसरे पद महत्वाचे आहे. तोंडाने पाठ, दुसरे पद महत्वाचे. क्रीडेसाठी अंगण, दुसरे पद महत्वाचे. राजवाडा, राजाचा वाडा ह्याच्यामध्ये दुसरे पद महत्वाचे. इथे सुद्धा दुसरे पद महत्वाचे. ज्या वेळेला सामासिक शब्दातील दुसरे पद महत्वाचे असते त्यावेळेला त्याला काय म्हणायचं? तत्पुरुष समास. आता मगाशी इथे आपण पाहिलं की तत्पुरुष समासाचे उपप्रकार आहेत. पहिला उपप्रकार कोणता आहे? विभक्ती तत्पुरुष समास. या ठिकाणी मला आवर्जून मुलांना तुम्हाला सांगावंसं वाटतं की आपले एकूण 8 विभक्त्या दिलेल्या आहेत. तुम्हाला आठवत असेल, एक आहे प्रथमा विभक्ती, द्वितीय विभक्ती, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी, संबोधन. अशा प्रकारच्या आपण विभक्त्या घेतलेल्या आहेत आणि मला असं वाटते की आपण तो तक्ता पण दिलेला होता की प्रत्येक विभक्तीचे आपण प्रत्यय लावलेले होते. बरोबर? मग त्याची उदाहरणं आपण नंतर बघणारच आहोत. तदनंतर तत्पुरुष समासाचा दुसरा प्रकार जो आहे तो आहे कर्मधारय समास. आता कर्मधारय समास म्हणजे काय? की ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद हे काय असते? विशेषण असते आणि दुसरे पद असते नाम. त्याला काय म्हणायचं? कर्मधारय समास. उदाहरणार्थ दीर्घकाळ. आता या सामासिक शब्दाचा आपण विग्रह कसा केला? दीर्घ असा काळ. आता दीर्घ हे काय झालं? पहिलं पद आहे हे विशेषण आहे आणि दुसरं पद जे आहे ते काय आहे? नाम आहे. दुसरं उदाहरण महर्षी हा सामासिक शब्द बघा. महान असा ऋषी असा त्याचा आपण विग्रह केला. महान हे काय झालं? विशेषण आणि ऋषी हे काय झालं? नाम झालं. तिसरं उदाहरण आहे महाकाव्य. महाकाव्य याचा विग्रह कसा केला? महान असे काव्य. पहिलं आहे विशेषण, दुसरे पद आहे हे नाम आहे. तिसरं उदाहरण बघा सुसंवाद. सु म्हणजे काय? चांगला. सु असा संवाद असा आता त्याचा आपण विग्रह केलेला आहे. आणि नंतरचं उदाहरण घेतलेलं आहे आपण भारत माता. याचा विग्रह, या सामासिक शब्दाचा विग्रह कसा केलाय आपण? भारत हीच माता.
म्हणजे भारत हे काय आहे, विशेषण आहे, आणि माता ही काय आहे, नाम आहे. ओके, ही सर्व काय आहेत, कर्मधारय समासाची उदाहरणं आहेत. नंतर तत्पुरुष समासाचा तिसरा प्रकार जो आहे तो आहे द्विगु समास. द्विगु समास म्हणजे काय, ज्या समासातील पहिलं पद हे काय असतं, संख्या विशेषण असते, त्याला काय म्हणायचं, द्विगु समास. उदाहरणार्थ त्रिभुवन. त्रिभुवन या सामासिक शब्दाचा विग्रह कसा केला आपण, 3 भुवनांचा समूह. आता 3 हे काय दाखवतं, दर्शवतं आपल्याला, हे आहे संख्या विशेषण. दुसरं उदाहरण आहे सप्तर्षी. सप्तर्षी या सामासिक शब्दाचा विग्रह कसा केला आहे, 7 ऋषींचा समूह. पहिलं पद काय आहे, संख्या विशेषण. मुलांना येतं तुमच्या लक्षात. तिसरं उदाहरण आहे पंचपाळे. पंच म्हणजे 5, 5 पाळ्यांचा समूह. पहिलं पद संख्या विशेषण. चौथं उदाहरण आहे षटकोन. षट म्हणजे 6, 6 कोणांचा समूह. 6 हे काय दर्शवतं आपल्याला, संख्या विशेषण. नंतर आहे पंचारती. पंच म्हणजे काय, 5, 5 हे संख्या विशेषण आहे, 5 आरतींचा समूह. हे झाले द्विगु समासाचे उदाहरणं. आता तत्पुरुष समासाचे काही उदाहरणं आपण बघूया. पहिलं विभक्ती तत्पुरुष समास आपण उपप्रकार जो पाहिला त्याची काही उदाहरणं आपण बघूया. उदाहरणार्थ लोकप्रिय, लोकांना प्रिय. इथे कोणता प्रत्यय लागलेला आहे, ना प्रत्यय. मग ना प्रत्ययाची विभक्ती कोणती आहे, चतुर्थी आहे. चतुर्थीचे तुम्हाला प्रत्यय माहीत असतील, स, ला, ना, ते. द्वितीय आणि चतुर्थीचा चे प्रत्यय जे आहे ते जवळजवळ सारखेच आहेत. ही चतुर्थी विभक्ती झाली. नंतर मनस्थिती. मनस्थिती याचा विग्रह कसा केला, मनाची स्थिती. कोणता प्रत्यय लागलेला आहे, ची प्रत्यय लागलेला आहे. कोणती विभक्ती झाली, षष्ठी. षष्ठी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत, च, चा, ची, चे, च्या. बरोबर. नंतर आहे स्वर्गवास, स्वर्गातील वास. बरोबर. ई प्रत्यय आहे. सप्तमीचे प्रत्यय आहे त, ई, आ. बरोबर. नंतर आहे कर्मवीर. कर्मवीर या सामासिक शब्दाचा विग्रह कसा केलाय, कर्माने वीर. कोणता प्रत्यय लागलाय, ने प्रत्यय लागलाय. ने ही विभक्ती कोणती आहे, तृतीय विभक्ती आहे. नंतर आहे ऋणमुक्त, ऋणातून मुक्त. ऊन हा प्रत्यय या ठिकाणी लागलेला आहे. तून, आपल्या तोंडातून उच्चार काय येतो, ऊन हा उच्चार येतो. ही कोणती आहे, पंचमी विभक्ती. पंचमी विभक्तीचे प्रत्यय आहेत ऊन आणि हून. सुदैव. सु म्हणजे मगाशी सांगितलं, सु म्हणजे काय, चांगले. सु असे दैव. हा कोणता समास झाला, कर्मधारय समास. महायुद्ध, महान असे युद्ध, कर्मधारय समास. प्राणवायू, प्राणरूपी वायू, कर्मधारय समास. चौकोन, 4 कोणांचा समूह. 4 इथे संख्या विशेषण आहे. ज्या सामासिक शब्दामध्ये पहिलं पद हे संख्या विशेषण असते त्यावेळेला कोणता समास होतो, तो द्विगु समास. सप्ताह, 7 दिवसांचा समूह. दशदिशा, 10 दिशांचा समूह. सप्तसिंधू, 7 सिंधूंचा. सिंधू म्हणजे काय, सागर. 7 सागरांचा समूह. मुलांना या ठिकाणी ही संख्या विशेषणं दाखवलेली आहेत. म्हणजेच याचा अर्थ हे कोणते समास झाले, समासाचे प्रकार, द्विगु समासाचे प्रकार. समासाचे 2 प्रकार झाले. आता तिसरा प्रकार जो आहे तो आहे द्वंद्व समास. द्वंद्व म्हणजे काय, दोन्ही. ज्या समासातील दोन्ही पदं महत्त्वाची असतात त्यांना काय म्हणतात, द्वंद्व समास असे म्हणतात. उदाहरणार्थ आई वडील. आई वडील हा सामासिक शब्द झाला. याचा विग्रह कसा केला आपण, आई व वडील. किंवा तुम्ही आई आणि वडील असं पण करू शकतात. सुख दुःख आहे, सुख किंवा दुःख, किंवा तुम्ही सुख आणि दुःख असा पण त्याचा विग्रह करू शकतात. भाजीपाला, भाजीपाला वगैरे. या ठिकाणी ही दोन्ही पदं महत्त्वाची आहेत. भाजी पण महत्त्वाची, पाला पण महत्त्वाचा. अशा प्रकारे ही उदाहरणं जी आहेत ती द्वंद्व समासाची आहेत. मगाशी मी म्हटलं सुरुवातीला की द्वंद्व समासाचे 3 उपप्रकार आहेत. पैकी पहिला उपप्रकार आहे तो इतरेतर द्वंद्व समास. इतरेतर द्वंद्व समासामध्ये विग्रह करताना आणि व या उभयान्वयी अव्ययांचा वापर केला जातो तेव्हा त्याला इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात.
उदाहरणार्थ आई वडील, आई आणि वडील, बरोबर. आणि हे काय आहे, उभयान्वयी अव्यय आहे. कोणता समास, इतरेतर द्वंद्व समास. दुसरं उदाहरण घेतलेलं आहे भीम अर्जुन, भीम व अर्जुन किंवा भीम आणि अर्जुन. तुम्ही पास नापास घेतला, विग्रह कसा करणार, पास आणि नापास. 4-5 हा सामासिक शब्द घेतला, विग्रह काय होणार, 4 आणि 5. कोणता समास झाला, इतरेतर द्वंद्व समास. द्वंद्व समासाचा दुसरा प्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व समास. म्हणजे काय, ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना किंवा, अथवा, वा या उभयान्वयी अव्ययांचा वापर केला जातो तेव्हा त्याला काय म्हणतात, वैकल्पिक द्वंद्व समास म्हणतात. आणि याचं वैशिष्ट्य काय आहे, तर ही दोन्ही पदे काय असतात, परस्पर विरोधी असतात, हे किंवा ते, बरोबर. उदाहरणार्थ भेदाभेद हा सामासिक शब्द आहे. याचा विग्रह कसा केला आपण, भेद किंवा अभेद, वैकल्पिक द्वंद्व समास, हे किंवा ते. जर समजा तुम्ही भेदाभेद या सामासिक शब्दाचा विग्रह भेद आणि अभेद केला तर तो समास कोणता होणार, इतरेतर द्वंद्व समास होणार. समजलं. खरे खोटे दुसरा शब्द आहे खरे खोटे. आपण विग्रह कसा करायचा, खरे वा खोटे, खरे किंवा खोटे, खरे अथवा खोटे. तुम्ही यापैकी कोणत्याही 3 पैकी कोणतंही उभयान्वयी अव्यय या ठिकाणी वापरू शकतो. दुसरा शब्द आहे न्यायान्याय, न्याय किंवा अन्याय, न्याय अथवा न्याय, न्याय वा न्याय. तुम्ही अशा प्रकारे त्याचा विग्रह करू शकतात. जेव्हा अथवा किंवा वा अशा प्रकारची उभयान्वयी अव्यय तुम्ही वापरता त्यावेळेला तो कोणता समास होतो, वैकल्पिक द्वंद्व समास. त्यानंतर तिसरा जो आहे तो समाहार द्वंद्व समास. समाहार म्हणजे काय, तर एका शब्दामध्ये अनेक शब्दांचा काय केला असतो, समावेश केलेला असतो. ज्या सामासिक शब्दांचा विग्रह करताना वगैरे इत्यादी या शब्दांचा वापर केला जातो तेव्हा त्याला काय म्हणतात, समाहार द्वंद्व समास असे म्हणतात. उदाहरणार्थ गप्पा गोष्टी, गप्पा गोष्टीचा विग्रह कसा करणार, गप्पा गोष्टी वगैरे, बरोबर. गप्पा पण आल्या, गोष्टी पण आल्या, म्हणजे हा त्याचा एका सामासिक शब्दामध्ये त्याचा काय केलेला आहे, विग्रह केलेला आहे. नंतर दुसरा शब्द आहे अंथरूण पांघरूण. विग्रह कसा करणार आपण, अंथरूण पांघरूण वगैरे किंवा अंथरूण पांघरूण इत्यादी. समासाचा प्रकार समाहार द्वंद्व समास. वादळ वारा, वादळ वारा वगैरे हा झाला सामासिक शब्दाचा विग्रह. समजलं. नंतर शेवटचा समासाचा प्रकार आहे तो बहुव्रीही समास. बहुव्रीही समास म्हणजे काय, ज्या समासातील पहिलं पद महत्वाचं नाही, दुसरंही पद महत्वाचे नसतं आणि तिसऱ्याच कोणत्या तरी पदाचा बोध होतोय तेव्हा त्याला काय म्हणायचं, बहुव्रीही समास. उदाहरणार्थ चौकोन. चौकोन म्हणजे काय, त्याचा विग्रह कसा करणार, 4 कोण आहेत ज्याला तो. कोण आहे आपल्याला माहिती नाही, बरोबर. जर समजा चौकोन या सामासिक शब्दाचा तुम्ही विग्रह केला, अशा प्रकारे केला की 4 कोणांचा समूह, तर तो बहुव्रीही समास होणार नाही. तो कोणता समास होणार, तो होणार द्विगु समास. द्विगु समासामध्ये पहिलं पद हे संख्या विशेषण असते आणि म्हणूनच विग्रह करताना मुलांना नीट लक्षात घ्या. आपल्याला जर व्याख्या माहिती असतील तर आपण नक्कीच त्याचा विग्रह आणि समासाचा प्रकार आपण अचूक ओळखू शकू. दुसरं उदाहरण आहे ते म्हणजे लंबोदर. लंबोदरचा या सामासिक शब्दाचा विग्रह कसा करणार, लंब आहे उदर ज्याचे तो. कोण आहे आपल्याला माहिती नाही, पहिलं पद महत्वाचं नाही, दुसरंही पद महत्वाचं नाही, तिसऱ्याच कोणत्या तरी पदाचा बोध होतो तेव्हा तो कोणता समास, बहुव्रीही समास. अशा प्रकारे मुलांना समासाचे हे एकूण 4 प्रकार पडत आहेत. आपण आता उद्या ह्याच्यावरती मी तुम्हाला एक गृहपाठ देणार. तो गृहपाठ तुम्ही प्रत्येकाने व्याकरणाच्या वहीमध्ये सोडवायचा आहे. ठीक आहे. थँक्यू.